जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणजेच दर्पण पत्रकार दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो। याच जन्मदिनाचे औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये पहिलं दर्पण मराठी वृत्तपत्र सुरू केलं। म्हणून त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत दर्पण पत्रकार दिन फुलंब्री या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि आम्ही फुलंब्रीकर ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आलाय। यावेळी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा दिनांक 6 जानेवारी हा जन्मदिवस म्हणजेच दर्पण पत्रकार दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो। याच जन्मदिनाचे औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये पहिलं दर्पण मराठी वृत्तपत्र सुरू केलं। म्हणून त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पत्रकार दिन फुलंब्री या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे मित्रमंडळ आणि आम्ही फुलंब्रीकर ग्रुपच्या वतीने उपस्थित पत्रकार संजय मोरे, रऊफ शेख, नवनाथ इधाटे, सुभाष नागरे, दादासाहेब काळे, महावीर जयस्वाल, अकबर शहा, नंदू हापत, महावीर जयस्वाल, सरफराज पटेल, इम्रान भाई, इस्माईल मौलाना, सूरज सोनवणे, साजिद पठाण, नरेंद्र सिम्मत यांच्यासह उपस्थित पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आलाय। या प्रसंगी तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे यांच्या संपर्क कार्यालयात प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले। तर यावेळी राजेंद्र ठोंबरे, संजय मोरे, नरेंद्र सिम्मत, मोबिन पाशा यांनी पत्रकारांच्या चालू परिस्थितीवर आणि कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला जमीर पठाण, अशोक नागरे, अय्यूब पटेल, आरिफ पटेल, उमेश दुतोंडे, मोबिन पाशा, हाजी फेरोज पठाण, गणेश आढाव, हरिदास घडमोडे, गणेश सरोते, बंटी गंगावणे, अफरोज पठाण आणि इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कठीण परिस्थिती परंतु बरेच एजन्सी धारक असतात ते त्याच्यातून चिकाटीनं काम करून ते पेपर जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। सकाळी 4-5 वाजेला संपूर्ण गाड्यांमध्ये रात्रभर त्या ज्या गाड्या असतात प्रायव्हेट गाड्या लावल्या असतात त्यापासून मी सुद्धा जळगावपर्यंत पेपर पोहोचतो केले। सुरुवातीला जी मी धडपड केलेली त्यावेळेस एजन्सी असताना गाडी सुद्धा आपण सांभाळायला लावली जळगावपर्यंत मी पेपर पोहोचायला म्हणजे अशा पेपर हा काही असा म्हणजे खूप मोठं काही त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे असा विषय नाही, परंतु जाहिरातीच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून तो पेपर कसा चालवता येईल प्रत्येक त्या ठिकाणी असते पेपर संपादक ते कसं चालवायचं त्या पद्धतीने चालवतं। खूप कमी पेपर आहे की त्यांना बाकीची गरज नाही पडत, जाहिराती वगैरे त्यांना मोठ्या प्रमाणात मिळतात। आता परिस्थिती अशी झाली सरकारी पेपर सरकारी ज्या जाहिराती तेवढ्या पेपरला वृत्तपत्राला जास्त करून मिळतात। प्रायव्हेट लोकांच्या जाहिराती कमी झाल्या कारण काय आलं योग असा आला आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, टीव्ही आली आणि त्याच्यावर सगळं ताबडतोब जे कार्यक्रम झाला लगेच ताबडतोब मीडियावर जातो। त्याच्याबद्दल आता ते पेपरला खूप महत्व, बातमीला खूप महत्व कमी झालेलं आहे। त्याचं महत्व आहे परंतु लोकांच्या आता ते कमी झालं कारण उद्या सगळे पहिले असं होतं आज जर कार्यक्रम झाला तर संध्याकाळपर्यंत जर संकलन करायचं पूर्ण जमा करायचं फोटो काढले तर मग आम्ही जेव्हा आमदार सीमांकडे होतो ते फोटो काढायचं तेव्हा औरंगाबादला संभाजीनगरला जायचं आणि ते फोटो तुटल्यानंतर मग ते प्रेसला जायचं मग 2-3 दिवस तेव्हा बातम्या यायला लागायचं। आता तुम्ही बातम्या इथं चालू असताना तुम्ही ताबडतोब तिकडं व्हॉट्सअप फेसबुकवर पाठवतो ताबडतोब तिकडं बातम्या लागतात। म्हणजे त्यावेळेचा आजचा जर आपण बघितलं तर खूप मोठा फरक झालेला आहे आणि त्याच्यामुळं पत्रकार तेव्हा तालुक्यामध्ये एखादा पत्रकार असायचा पण आता सुशिक्षित वर्ग असल्यामुळं पत्रकार आता त्या ठिकाणी भरपूर लोक त्या क्षेत्रामध्ये गेलेले आपण मित्र परिवार आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतात। आजच्या या जास्त भाषण लांब होता आजच्या पत्रकारांच्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना पत्रकारांना मी शुभेच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि पुढील आता नवीन वर्ष सुद्धा आपल्याला चालू झालं आहे। नवीन वर्षाच्या पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। आपल्या सर्वांचं दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आपल्या मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्व पत्रकारांना आधी शुभेच्छा, धन्यवाद। आणि म्हणून आपण या ठिकाणी आमचा सत्कार केला, तुमचा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार तुमचे आभार मानतो आणि पत्रकार संघटनेत तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची राजकीय प्रगती हो, उज्ज्वल हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकार दिन साजरा करण्यात येतो। पत्रकार दिन म्हणल्यानंतर
साधारणतः पत्रकाराच्या संदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात आहे. आज जरी टीव्हीचं जग असलं, मोबाईलचं जग असलं, तरीही लोकांची एक मानसिकता बनलेली, वर्तमानपत्रातली बातमी वाचल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही अशी बहुसंख्य मंडळी आजही आहे. त्यामुळे वर्तमानपत्र आजही जिवंत आहे. इतक्या आधुनिक काळामध्ये युरोपामध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये वर्तमानपत्र ही जवळपास संपलेली आहेत. रेल्वे स्टेशनवर, विमानतळावर कुठेही ते वर्तमानपत्र ठेवून देतात आणि त्याची किंमत काही नसते, ते मोफत असते या युरोप राष्ट्रामध्ये साधारणतः. परंतु भारतामध्ये 5 रुपयात का होत नाही, त्याचं मूल्य आहे. ज्या अर्थी वर्तमानपत्राचं मूल्य आहे त्या अर्थी पत्रकारितेचं मूल्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या देशाची प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.